यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये फरक इतकाच दिसतो की यशस्वी लोकांना कधी हार मानायची वाटत नाही आणि फरक हा आहे की असे वाटले तरी ते हार मानत नाही. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आहे डे 37. आज मला तुम्हाला एक खरं सांगायचं आहे जे मी आत्तापर्यंत कोणालाच सांगितलं नाही. मी ऑलमोस्ट हार मानली होती. हो मित्रांनो, आज मी सकाळी उठलो आणि माझं मन म्हटलं की बाबा आज 37 दिवस झाले, बरेच केले, आता इनफ, थोडा ब्रेक घे. बॉडी थकली होती, माइंड थकलेलं होतं, मोटिवेशन कुठे नव्हतं. मी बसलो आणि विचार करत होतो की मी हे काय करतो आहे, मला यातून काय मिळणार आहे, कोण बघतो आहे, काय फरक पडणार आहे. आणि मित्रांनो, या थॉटने मला खूप डिस्टर्ब झालं होतं आणि आज मला वाटलं होतं की आज आपण स्टॉप करूया. मग मी एक गोष्ट केली की मी माझा फोन उघडला आणि माझा पहिला व्हिडिओ बघितला. मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं, म्हणजे बोललो होतो की मी 60 दिवस करणार, कुठलेही एक्सक्युजेस नाही, मी माझ्या शब्दाला टिकून राहणार. आणि मी कमेंट बघितल्या, त्यात तुम्ही सगळ्यांनी दिलेले मेसेज बघितले. एका जणांनी लिहिलं होतं की भाऊ मी तुझ्यामुळं मी पण स्टार्ट करतो आहे, तू काय थांबू नको फक्त आता. मग दुसऱ्यांनी लिहिलं की मी तुझ्या व्हिडिओची रोज वाट बघतो आहे. त्या क्षणी मला पण वाटलं की बाबा आपण बंद करणं हे चुकीचं आहे, म्हणजे आपण हार मानणं हे चुकीचं. त्याच्यानंतर मला कळालं की हे फक्त माझ्याबद्दल नव्हतं, तर हे तुमच्या सगळ्यांबद्दल आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्याच्यानंतर मग मी उठलो आणि मिररसमोर गेलो आणि मी स्वतःशी बोललो, बघ बाई, तू जर आज हार मानलीस तर हे सगळे लोक काय म्हणतील, त्यांचा विश्वास कसा तुटेल, आणि सर्वात महत्त्वाचं तू स्वतःला काय सांगशील. आणि बस आता त्या क्षणी मी ठरवलं की नो, मी हार नाही मानणार. आणि आज नाही, उद्या नाही, कधीच नाही. मित्रांनो, आज मला खूप महत्त्वाचं लेसन मिळालं. यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये फरक इतकाच नसतो की यशस्वी लोकांना कधी हार मानावीशी वाटत नाही आणि फरक हा आहे की असे वाटले तरी ते हार मानत नाहीत. आज मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पण असे दिवस येतील जेव्हा तुम्हाला वाटेल काय करतं मी, सोडून द्यावं. पण त्या दिवशी लक्षात ठेवा, तुम्ही सुरुवात काय केली होती, तुमच्यावर कोणाचा विश्वास आहे, तुम्ही स्वतःला काय प्रॉमिस केलं होतं. या 60 दिवसानंतर तुम्हाला कसं वाटेल जर तुम्ही हार मानली, आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही 60 दिवस पूर्ण केले तेव्हा तुम्हाला कसं वाटेल. आज माझा सर्वात टफ दिवस होता, पण मी सर्वाईव्ह केलं, मी हार मानली नाही. आणि आता मी तुम्हाला प्रॉमिस करतो, पुढचे 23 दिवस कुठलाही एक्सक्युजेस देणार नाही आणि मी फिनिश करणार, तुमच्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी.